हडपसरवरून सासवडकडे निघताना जर तुम्हाला दररोजच्या वाहतूक कोंडीचा, अरुंद रस्त्याचा आणि दिवे घाटातील वळणांचा कंटाळा आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अगदी दिलासादायक ठरेल। ती अशी की पुण्याच्या दक्षिण भागाचं प्रवासाचं चित्रच आता संपूर्ण बदलून टाकणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग सध्या नव्या रूपात उभा राहतोय। म्हणजेच काही महिन्यातच हडपसर ते सासवड हा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटात पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पुढील 50 वर्षांचा विचार करून उभारला जाणारा हा मार्ग अनेक महत्त्वाचे निर्णय यासाठी घेण्यात आलेत। चला तर याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। हडपसर वरून सासवडला जाणारा प्रवास लवकरच अधिक वेगवान आणि सोयीचा होणार आहे। सध्या या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून काही महिन्यातच ते पूर्ण होईल आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर हडपसर ते सासवड हे अंतर सध्या जो साधारण तासभर वेळ लागतो ते फक्त केवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील 50 वर्षांचा वाहतुकीचा अंदाज लक्षात घेऊन या मार्गाचं नियोजन केलेलं असून तब्बल 8 मार्गिकांचा रस्ता इथे तयार केला जातोय। विशेषतः दिवे घाट परिसरामध्ये दोन्ही बाजूंनी मिळून 6 मार्गिकांचं काम सुरू असून अवघड डोंगराळ भाग असूनही हे आव्हानात्मक काम वेगाने सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट हा टप्पा सुमारे 3.25 किलोमीटर लांबीचा आहे आणि पूर्वी या संपूर्ण मार्गावर केवळ 2 मार्गिकांचा अरुंद रस्ता होता। त्यामुळे इथे नेहमीच वाहतूक कोंडी होत राहायची आणि याचा त्रास स्थानिक नागरिकांसोबत सोलापूर पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जास्त व्हायचा। इतकंच नाही तर आषाढी वारीच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुद्धा अरुंद रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। हडपसर ते सासवड हा पालखी मार्ग म्हणजे फक्त एक रस्ता नाहीये, तर तो वारकऱ्यांचा श्रद्धेचा आणि इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत साक्षीदार आहे। दरवर्षी आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात आणि या प्रवासात हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरतो। पुण्याहून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या हडपसर मार्गे सासवडकडे जातात। त्यामुळे हडपसर हे वारकऱ्यांसाठी पहिलं मोठं मुक्कामाचं ठिकाण मानलं जातंय। त्यामुळे हडपसर परिसराला वारीमध्ये खास धार्मिक महत्त्व असतं। पुढे हडपसर नंतरचा सासवडकडे जाणारा रस्ता हा वारकऱ्यांसाठी थोडा कठीण मानला जातो, कारण ऊन, पाऊस, धूळ, गर्दी आणि लांबचा प्रवास दरम्यान सासवड हे ठिकाण सुद्धा वारीच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र याच काळात इथे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात। त्या कशा, त्यावर सुद्धा एकदा नजर टाकूया। इथे सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रस्त्यांची कमी रुंदी। पूर्वी हा मार्ग गावांना जोडणारा साधा रस्ता होता, पण काळानुसार लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली, तरी रस्ता मात्र तसाच अरुंद राहिल्याने अपुरा पडू लागला। कारण मगाशी म्हटल्यानुसार वारीच्या काळात पालख्या, लाखो वारकरी, त्यासोबत खाजगी वाहनं, एसटी हे सगळं एकाच रस्त्यावर येतं आणि प्रचंड गर्दी तयार होते। याशिवाय अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण, अनेक ठिकाणी दुकानं, शेड, भिंती, कंपाऊंड थेट रस्त्यालगत उभारण्यात आल्याने चालणाऱ्यांना मोकळी जागाच उरली नाहीये, ज्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय। शिवाय पालखीच्या वेळी हा मार्ग पूर्णपणे गजबजलेला असतो, परिणामी ॲम्ब्युलन्स किंवा आपत्कालीन इतर वाहनांना वेळेवर सुद्धा जायला अडचणी निर्माण होतात। शिवाय इथे रस्त्याची खराब अवस्था असल्याने चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। पावसाळ्यात तर हा रस्ता अक्षरशः चिखलमय होतो आणि वृद्ध लोक, लहान मुलं, महिलांना फार अडचणी यामुळे तयार होतात। त्याचबरोबर इथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने चालण्यासाठी वेगळा फुटपाथ नाहीये, शौचालयांची व्यवस्था नाहीये आणि या सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडत असल्यामुळे वारी दरम्यान प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो। त्यामुळे या सगळ्या अडचणी लक्षात घेता हडपसर ते सासवड पालखी मार्गाचं रुंदीकरण, मजबूतीकरण आणि आधुनिक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे केवळ वारी पुरतच नाही, तर स्थानिक नागरिकांना सुद्धा सुरक्षित आणि चांगला रस्ता यामुळे मिळणार आहे। आतापर्यंत या पालखी मार्गाचं विस्तारीकरण आणि तांत्रिक कारणामुळे रखडलं होतं, मात्र आता या कामाने चांगलाच वेग घेतलाय। हडपसर ते दिवे घाट हा संपूर्ण टप्पा 2 मार्गिकांवरून थेट 8 मार्गिकांपर्यंत विकसित केला जातोय। यामध्ये मुख्य रस्त्याबरोबरच दोन्ही बाजूंना सेवा रस्त्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलाय। या सेवा रस्त्यांचा मोठा फायदा हा परिसरातील स्थानिक नागरिक, दुकानदार आणि व्यापाऱ्यांना होणार असून त्यांना थेट मुख्य मार्गावर येण्याची गरज भासणार नाहीये। या मार्गावर वेळ वाचावा यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी रस्त्यांची उभारणी सुद्धा केली जाते। मंतरवाडी ते साडी सेंटर दरम्यान सुमारे 1 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जातोय। तसंच वडकी उरळी देवाची, फुरसुंगी आणि आणखी एका ठिकाणी भुयारी रस्त्याचं काम सुरू आहे। फुरसुंगी येथील रेल्वे उड्डाणपुलाचं सुद्धा विस्तारीकरण केलं जात असून येत्या काही महिन्यातच ही सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार असून प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या दृष्टीने सुद्धा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जातोय।
सध्या पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे। विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळे याच मार्गावरून सोलापूर आणि पंढरपूरकडे जाणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते। म्हणूनच रस्ता रुंदीकरण आणि सुधारित बांधकामामुळे हा प्रवास केवळ जलदच नव्हे तर अधिक सुरक्षितही होणार आहे। तर दिवे घाटातील तीव्र वळण कमी करून अपघातांचा धोका कमी करण्यावर विशेष भर इथे या प्रकल्पामध्ये दिला जातोय। दरम्यान याबद्दल बोलताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी म्हटलंय की हडपसर ते दिवेघाट दरम्यानचा हा टप्पा पालखी महामार्गाच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक आणि महत्त्वाचा आहे। सध्या आम्ही दिवेघाटातील अवघड वळण कमी करणं आणि रस्ता रुंदीकरणासाठी डोंगराचा छोटा भाग कापण्यासाठी ते काम करत आहोत, ज्याला अत्यंत वेग आलेला आहे। 2026च्या पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गातील जास्तीत जास्त काम पूर्ण करून वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे, असं त्यांनी स्पष्ट केले। शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व्यवस्थापक अभिजित औटे म्हणालेत की पूर्वी 2 मार्गिकांचा असलेला हडपसर दिवेघाट पालखी मार्ग आता एकूण 8 मार्गिकांमध्ये विकसित केला जातोय आणि आतापर्यंत याचं सुमारे 45% काम सुद्धा पूर्ण झालं असल्याचं औटे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नव्या वर्षात कामाला वेग आला असून यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांना इथून आरामात प्रवास करता येईल अशी आशा वाटू लागली आहे। मात्र आता खरंच असं होतं का हे तर वेळच सांगेल। मात्र तुम्हाला या ठिकाणी अजून कोणत्या काही समस्या जाणवतात का, ज्यावर गांभीर्याने बोललं पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।